त्याला वास्ता पण बोलतात आणि बांबू पण बोलतात आणि शीन पण बोलतात, अशी वेगवेगळी याला नाव आहेत. हे बघा प्रॉपर शिजलेली आहे. त्याच्यात थोडी हळद आम्ही टाकलेली म्हणून हा असा पिवळा कलर दिसतो. बारीक चिरून घ्यायचा कांदा, हा बघा कांदा चिरून झालेला आहे, बारीक चिरलेला आहे. हा बघा. आता आपण लसूण ठेचून घेऊ. हा ठेचलेला आहे लसूण. हा बघा, हा लसूण आणि हा कांदा घेतलेला आहे आपण. शीन शिजवून घेतलेले आहे, याला वास्ते सुद्धा बोलतात. हे बघा छान शिजवून घेतले. आता आपण धुवू याला. बघा पण पाणी वतूया हे बघा धुण्यासाठी. स्वच्छ धुवून घ्यायची. बघा एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. वापस एकदा आपण धुवून घेऊ. बघा स्वच्छ धुवून घ्यायची. काही धुवून आपण घेऊ. एकदम स्वच्छ धुवून झालेले आहे. हे बघा बघा ही धुवून झालेली आहे स्वच्छ ही अशी. तर चला गॅस पेटवला. आता आपण त्याच्यावर कढई ठेवू गॅसवरती. हे बघा आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. हे बघा तेल टाकलेलं आहे. आता गरम होऊ दे. त्याच्यात लसूण टाकले. हा बघा लसूण टाकलेलं आहे. हा बघा लाल होईपर्यंत. लाल झालेला आहे. आपण त्याच्या लाल झालेला आहे लसूण. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू. हा बघा आपण मिक्स करून घेऊ. हा बघा लाल होईपर्यंत आपण थांबू 2 मिनिटं. कांदा चांगला शिजू दे. हा बघा. हा बघा आता कांदा लालसर होत चाललाय. हा बघा पण आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ. नाही बघा हा 1 चमचा आपण घरगुती मसाला टाकू आणि हा कलर मसाला टाकू आणि 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हे बघा आपण त्याच्यामध्ये शीन टाकू. हे बघा हे शीन टाकलेले आहे. पण मिक्स करून घेऊ. हे बघा प्रॉपर मिक्स करून 5 मिनिट आपण शिजवून घेऊ. सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. बघा 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. बघा आपण कोथिंबीर कट केलेली आहे.
5 मिनिटं झालेलं आहे. ही बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. ही बघा. त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. आपली रेडी झालेली आहे. ही बघा वास्त्याची भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.